विजय, अभय, विशाल आणि धीरज हे लहानपणापासूनचे लंगोटी यार होते. त्यांची शाळा, कॉलेज आणि नोकरी एका ठिकाणी होती. एकमेकांची सुखदुःख ते जाणून होते. आता मात्र धीरजचं लग्न ठरले होते. तसा तो दिसायला एखाद्या हिरोपेक्षा कमी नव्हता. कोणीही बघितलं की त्याच्या प्रेमात पडेल इतका हँडसम होता. शाळा कॉलेजमध्ये असताना कित्येक मुली त्याच्यावर फिदा असायच्या. तसं अरेंज मॅरेजच होतं. तो जरा सज्जन होता. लग्न जमून नुकतंच 15 दिवस झाले होते. लग्नाला अजून 1 महिन्याचा कालावधी होता. मग या चौघांनी ठरवलं की चला गोव्याला जाऊन बॅचलर पार्टी करूया. पुन्हा असं एकत्र येता येईल की नाही सांगता येत नाही. ठरल्याप्रमाणे अभयची गाडी घेऊन गोव्याला 8 दिवसासाठी ट्रिपसाठी ते निघाले. वाटेत त्यांनी खूपच मजा केली. पण लग्न ठरलेल्या धीरजला मात्र त्याच्या होणाऱ्या बायकोचा, सुनंदाचा सतत कॉल येत होता. या वेळोवेळी तिला अपडेट देणे यामुळे तो ती पूर्ण मजा मिस करत होता. त्याच्या मित्रांनी त्याचा मूड समजून होणाऱ्या वहिनीला सांगितलं, वहिनी आयुष्यभर तो तुमच्याकडेच राहणार आहे. त्याला आठवडाभरासाठी तरी सोडा. आम्ही त्याचा मोबाईल स्विच ऑफ करतोय, त्यामुळे राग मानू नका. असं म्हणल्यावर ती थोडीशी नाराज झाली. पण बर म्हणून तिने होकारार्थी मान दिली. त्यांनी त्याच वेळी त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला होता. आता मात्र त्याला मनसोक्त मित्रांबरोबर मजा करता येणार होती. ते तिकडे पोहोचले व एका हॉटेलवर राहिले. आयुष्यात न केलेल्या सगळ्या गोष्टी ते करणार होते. दुसऱ्या दिवशी ते समुद्रकिनारी गेले. तिथे थोडा वेळ पाण्यात मजा करून ते बसले होते. तिथे समोरच मुलींची ट्रिप आली होती, ज्यात खूप मुली होत्या. त्या या चौघांशी खूपच फ्रेंडली बोलू लागल्या. तेही बोलू लागले. अनन्या त्या ग्रुपमधली सगळ्यात सुंदर, हुशार आणि फॅशनेबल मुलगी होती. ब्युटी विथ ब्रेन असलेली ही अनन्या धीरजकडे आकर्षित होत होती. पहिल्यांदा ती धीरजशीच बोलू लागली. तिला त्याकडे जास्त आकर्षित झालेलं पाहून त्याचे मित्रही थोडे जलस होत होते, कारण ती खूपच सुंदर गोरीपान होती. ती त्याला म्हणाली, यांच्या गप्पा होईपर्यंत आपण थोडं जाऊन येऊया का? माझं एक काम आहे तिकडे. तुझी कंपनीही मला मिळेल. मला बोरही होणार नाही आणि माझं कामही होईल. तोही नाही म्हणाला नाही. ते दोघेही निघाले. वाटेत बोलत ते एकमेकांविषयी माहिती विचारत होते. तीही न घाबरता त्याला सांगत होती. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही घेतले. त्याने मोबाईल बंद असल्यामागची सगळी हकीकत सांगितली. पण सुनंदाबद्दल काहीच बोलला नाही. अनोळखी मुलीसोबत इतका वेळ का बोलतोय हा प्रश्न त्याला सतत सतावत होता. तो मधून म्हणत होता, जाऊया का परत? वेळ झालाय. ती काहीतरी विषय काढून पुन्हा त्याला बसून ठेवायची. आता मात्र तो उठला, कारण ती त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. त्याला भीती वाटू लागली. मी सुनंदाशी चिटिंग तर नाही ना करत, असं वाटू लागलं त्याला. तो म्हणाला, जाऊया चल. ते दोघेही निघाले. त्याला आता समजले होते की तिला दुसरं काही काम नव्हतंच. तिला माझ्याशी बोलायचं होतं. तो दूर होण्याच्या प्रयत्नात होता. रूमवर आल्यावर झालेली सर्व हकीकत त्याने मित्रांना सांगितली. त्यांनाही आश्चर्य वाटले. एकाच भेटीत इतकी कशी काय बोलली ती? प्रश्न खूपच विचार करण्यासारखा होता. पण त्याने तिचा नंबर लिहिलेली चिठ्ठी फाडून टाकली. सुनंदाशिवाय त्याला कोणीच नको होतं. इकडे सुनंदा मात्र त्याच्या आठवणीत त्याला कॉल करून दमली होती. पण त्याचे मित्र त्याला मोबाईल द्यायला तयार नव्हते. अनन्या दुसऱ्या दिवशीही त्याच्या पाठीशी लागली होती. आता मात्र तो तिच्या सांगण्यावरून तिच्या एकटीबरोबर जायला तयार नव्हता. तो मित्रांनाही घेऊन गेला. असं रोजच होत होतं. 4 दिवसांनी ती परत गेली. आता मात्र धीरजला थोडं बरं वाटत होतं. तो मनसोक्त मजा करू लागला होता.
थोडा का होईना त्यावर अनन्याचा प्रेमळ दबाव होता, जो त्याला आवडत नव्हता. 7 दिवस झाले. उद्या ते परत घरी जाणार होते. त्याच्या मित्रांनी त्याला मोबाईल दिला. त्याने मोबाईल बघितला तर त्यात सुनंदाचे 25 ते 30 कॉल, 7-8 मेसेज येऊन गेले होते. मेसेजमध्ये फक्त एवढंच लिहिलं होतं, धीरज, मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. प्लीज लवकरात लवकर मला कॉल कर आणि आल्यावर मला भेट. त्याने कॉल केला पण ती काही उचलेना. तो थोडा अस्वस्थ झाला. त्याला वाटलं मी मोबाईल बंद ठेवला म्हणून रागावली असेल. उद्या पोहोचल्यावर घरी न जाता तिच्या घरी जाईन. मग बोलता येईल तिच्याशी असा विचार करत तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी ते घरी निघाले. पूर्ण वाटेत तो सुनंदालाच कॉल करत होता, पण ती काही केल्या कॉल उचलत नव्हती. तेवढ्यात त्याला अनन्याचा कॉल आला. नवीन नंबर बघून त्याला वाटलं हा सुनंदाचाच नंबर असेल. तिच्या मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम आला असेल. त्याने फोन उचलला तर तो अनन्याचा होता. अनन्या, हॅलो, मी अनन्या, कसा आहेस आणि निघालास का नाही? धीरज, हां बोल ना. हो, निघालो आत्ताच. अनन्या, बर, नीट जा. पोहोचल्यावर कॉल कर. धीरज, बर, कॉल बंद करू का? गाडी चालवतोय. असं म्हणत त्याने कॉल कट केला. तो पूर्ण प्रवासात सुनंदाच्याच विचारात, त्याच्या सुखी संसाराच्या स्वप्नात होता. घरी पोहोचल्यावर तो पहिल्यांदा घरी न जाता अभयच्या घरातून सरळ सुनंदाच्या घरी गेला. दुपारची वेळ होती. तिच्या घराजवळच्या रस्त्यावर कोणीच नव्हतं. तो घरी गेला तर तिचं घर बंद होतं. त्यांनी शेजारी चौकशी केली. ते म्हणाले त्यांनी घर विकलंय. ते गावी गेले कायमचे. त्याला नक्की काय झालंय तेच समजत नव्हतं. तो टेन्शनमध्ये होता. सतत तिला कॉल करत होता. तो तिथून घरी आला. त्याला पाहून त्याची आई त्याच्या गळ्यात पडून रडत होती. ती त्याला म्हणाली, धीरू, आपल्याला ती फसवून पळून गेली की? त्याला धक्काच बसला. त्याने पुन्हा विचारले, काय झाले गाई? ती म्हणाली, सुनंदा पळून गेली. तिचं काहीतरी होतं बाहेर. घरच्यांना आपल्याला फसवून ती गेली. तशी तर वाटत होती का ती? दिसतंय तसं नसते बघ. किती गरीब तोंडाची वाटत होती. धीरज काहीही बोलला नाही. तो तसाच रूममध्ये गेला. त्याच्या मागोमाग आईही गेली. तो म्हणाला, आई, ती तशी नव्हती ग. खूप समजूतदार होती. त्याला अजूनही पटत नव्हतं. खूप वेळ तो आईबरोबर बोलला आणि म्हणाला, आई, मी थोडा वेळ आराम करतो. कंटाळा आलाय मला. असं म्हणल्यावर आईही बरं म्हणाली आणि बाहेर गेली. त्याला झोप काही केल्या येत नव्हती. 4 दिवस झाले तरीही तो घरातून बाहेर पडला नाही. त्याला कोणालाही बोलायची इच्छा होत नव्हती. उद्या त्याची सुट्टी संपणार होती, पण त्याला आता कामाला जायची अजिबात इच्छा नव्हती. पण तिथे तरी त्याचं मन रमेल म्हणून तो कामाला गेला. कामावर विजय व विशाल दोघेच होते. अभय दिसत नव्हता. त्याने विजयला विचारलं. तो म्हणाला, अभयला अमेरिकेत जॉब ऑफर आली आणि तो गेलाय. तुला भेटायला येणार होता, पण तू टेन्शनमध्ये होतास आणि तो थोडा गडबडीतही होता, म्हणून घराबाहेरूनच गेला. त्या दोघांनीही धीरजला खूप धीर दिला. तो घरी आला. रात्री त्याला अनन्याचा कॉल आला. तिच्याशी तो पूर्वीपेक्षा चांगलं बोलू लागला. तिला झालेली सर्व हकीकत त्याने सांगितली. तिनेही त्याला मनापासून धीर दिला. ती म्हणाली, मी उद्याच येते तुला भेटायला. येऊ ना? तो म्हणाला, ये ना, कधीही येऊ शकतेस. तो सुनंदामधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. दुसऱ्याच दिवशी न चुकता अनन्या त्याच्या घरी आली. आता मात्र तो तिच्याशी मैत्री करू पाहत होता, कारण त्याच्या स्वतःच्या तुटलेल्या मनाला जोडायचा तो प्रयत्न करत होता. अनन्या तर त्याच्या एकतर्फी प्रेमात पूर्वीच बुडाली होती. तिच्या आईनेही तिचा पाहुणचार केला. तिला माझी सूनच घरी आल्यासारखं वाटत होती. तासभर थांबून ती परत जायला निघाली. जाताना ती धीरजच्या आईच्या पायाही पडली. ती खूपच संस्कारी मुलगी आहे असं त्याच्या आईला वाटलं. तिला
असं तिच्या आईला मनोमन वाटत होतं. तो तिला सोडायला तिच्या गाडीपर्यंत गेला. जाताना तिने तिच्या घरचा पत्ता द्यायला विसरला नाही आणि कधीही ये घरच्यांशी भेटायला असं सांगून गेली. त्याला वाटू लागलं, ज्या मुलीशी मी आयुष्यभर नातं टिकवायचं असा विचार करत होतो ती निघून गेली आणि जिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होतो ती फिरून आयुष्यात आली. नियती नक्की काय ठरवत आहे माझ्या आयुष्यात समजतच नाही आहे मला. त्याला काहीच कळत नव्हतं. विचार करत करत तो घरात आला. आता मात्र त्याच्या आईच्या प्रश्नांचा बांध फुटला होता. तिला काय विचारू आणि किती विचारू समजत नव्हतं. ती कोण आहे, कुठं भेटली, घरी कशाला आली होती, तुला ती आवडते का, तिला तू आवडतोस का, अशा अनेक प्रश्नांनी त्याला भंडावून सोडलं होतं. आई आई ती फक्त माझी मैत्रीण आहे, माझी काळजी वाटली म्हणून भेटायला आली होती ती. तो थोडं हसूनच बोलत होता, कारण यापूर्वी कधीही कोणती मुलगी त्याची मैत्रीण अशी सरळ घरी आली नव्हती. तोही मनाला आश्चर्य करत होता. दुसऱ्या दिवशी तो जॉबला जाताना त्याचा मूड खूपच हॅपी होता. त्याला आता सुनंदाचा विसर पडला होता, कारण त्याच्या आयुष्यात अनन्या आली होती. दुपारच्या जेवणाच्या ब्रेकमध्ये त्याला अभयचा कॉल आला. तो म्हणाला, मित्रा माफ कर मला, तुला जेव्हा जास्त गरज होती तेव्हाच मी तुझ्याबरोबर नाही आहे. आय होप तू मला समजून घेशील. धीरज म्हणाला, मी तुझ्यासाठी खूपच खुश आहे. तुला नोकरी लागली आणि माफी कसली मागतोयस, पार्टी कधी देतोयस ते सांग आधी. अभय म्हणाला, हो परत आल्यावर देईन नक्की. तुझा मूड चांगला झालाय हे ऐकून चांगलं वाटलं. अशा छान छान गप्पा चालू होत्या. त्याचा जेवणाचा ब्रेक संपला आणि त्याला गप्पा मध्येच थांबवल्या. अभयच्या घरचे तसे खूपच श्रीमंत होते. त्याला कशाचीच कमी नव्हती, पण तो स्वतःचं जग निर्माण करायच्या प्रयत्नात असायचा. त्यासाठी त्याची धडपड असायची. अनन्या त्याला न चुकता रात्री कॉल करायची. तो दिवसभराच्या सर्व घडलेल्या घटना तिला सांगायचा. त्याची मैत्री वाढत चालली होती, पण त्याला हे माहीत नव्हतं की सुनंदा नक्की लग्नासाठी पळून गेली की काय दुसरं कारण आहे. त्याने तिचा पूर्ण विचार सोडला होता. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. तो अनन्याला भेटायला जाणार होता. तो रात्रभर तिच्याच विचारत होता. त्याला झोपच येत नव्हती. धीरज सकाळी लवकर उठून तिच्या घरी जायला तयार होत होता. त्याचा मूड नेहमीपेक्षा खूपच उत्साही होता. तो केस विंचरत विंचरत गाणे गुणगुणत होता. आज उनसे मिलना है हमें, आज उनसे मिलना है हमें. तेवढ्यात आई रूममध्ये आली. तिनेही त्याची थोडी चेष्टा केली. तो असं काही नाही आई असं म्हणतच हसतच बाहेर पडला. अनन्या दुसऱ्या शहरात राहत होती, जिथं जायला 1.5 तास तरी लागत होता. तो बाईकवर निघाला. तासभराचा प्रवास होताच तो मिठाई घ्यायला एके ठिकाणी थांबला. तीच त्याला सुनंदाचे वडील दिसले. त्याने तिच्या वडिलांना हाकही मारली, पण ते तसेच पुढे निघाले. तोही त्यांचा पाठलाग करत हाक मारत त्यांच्या मागोमाग गेला. काही अंतरावर जाऊन ते एका घरात घुसले. त्याला समजेना ते नेमकं कुठे गेलेत. तो तिथंच थांबला. प्रत्येकाच्या घरात डोकावून पाहिल्यावर एका घराचा दरवाजा बंद होता. त्याच्या लक्षात आले ते इथेच गेलेत. त्याने खूप वेळ दार वाजवले. काही वेळाने त्यांनी दार पाहिले. त्याला समजेना हे असे का वागले होते. याचा अर्थ असा की ते काहीतरी लपवत आहेत माझ्यापासून. तो याचा विचार करतच घरात गेला. तिथं तिचे आई वडील होते, पण सुनंदा नव्हती. तो म्हणाला, तुम्ही पळाला का मला पाहून? काय लपवता आहेत तुम्ही माझ्यापासून? तिचे वडील म्हणाले, काही नाही, मी तुम्हाला पाहिलंच नाही. तो म्हणाला, हे शक्य नाही, तुम्ही पळत होता. बरं ते जाऊ द्या, सुनंदा कुठे आहे माहीत आहे ना तुम्हाला? ते म्हणाले, ती अमेरिकेत असते एवढंच ऐकून आहे, बाकी काही माहीत नाही मला आणि माहिती करून घ्यायचंच नाही आहे मला. इतका उशीर बोलून पण त्याच्या हाती काहीच लागत नाही. तेही म्हणाले, ती पळून गेली असंच. तो निराश होऊन घरी गेला
आज मात्र अनन्याच्या घरी जायचं राहूनच गेलं. तिकडे अनन्या त्याची वाट बघत बसली होती. त्याने न येण्यामागचे कारण तिला सांगितले. तिनेही समजून घेतले. त्याच्या आईला समजेना. आत्ताच निघालेला धीरज परत एवढ्या लवकर कसा आला, आणि त्याच्या उतरलेल्या चेहऱ्यावरचा भाव तिला काहीतरी सांगत होता. तिने काळजीने त्याला विचारलं. त्याने घडलेली सगळी हकीकत आईला सांगितली. त्याची आई म्हणाली, त्या सुनंदीला माझ्या पोराचं सुख बघवत नाही वाटतं. मांजर आडवं यावं तशी मध्ये येते ती. तोही नाराज होता. तो काहीच न बोलता रूममध्ये निघून गेला. त्याला तिच्या वडिलांच्या वागण्यावरून आता थोडी शंका आली. तो विचार करत होता, पण विचार काही होत नव्हता. त्याने अभयला विचारायचं ठरवलं. लगेच अभयला कॉल लावला. अमेरिकेत आहे म्हणल्यावर त्याला माहिती लागेल तिथे. बघूया काय समजतं का ते विचारून. त्याने लगेच अभयला कॉल केला. त्याला विचारल्यावर तो म्हणाला, अरे पूर्ण पत्ता सांग, निदान तिचं पूर्ण नाव तर सांग. त्याला काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे माहिती लागणे कठीण झाले होते. दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला. तो दिवसभर तिच्याच विचारात होता. अकाउंटंट असलेल्या धीरजचे आज हिशोब थोडं चुकले होते. त्याला बॉसकडून ओरडाही बसला. तो तसाच निराश होऊन घरी गेला. घरीही तो चिडचिड करत होता. तो स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. अनन्या त्याला कॉल करून समजावत असायचे. त्याला फक्त तिचाच आधार होता. आता 15 दिवस झाले. अनन्या त्याला दररोज घरी बोलवायची. त्याला काहीतरी काम निघायचं. आता मात्र तो वेळात वेळ काढून तिच्या घरी निघाला. तो आधीसारखंच मिठाई घेऊन निघाला. तिच्या घरासमोर आल्यावर त्याला विश्वासच बसेना की ते तिचंच घर आहे. त्या भागाच्या आमदार जयदीप मोहिते यांचा तो बंगला होता. त्याने आमदार साहेबांना पाहिलं होतं, पण त्याला हे माहीत नव्हतं की त्यांची मुलगी अनन्याच आहे. त्याला थोडी भीती वाटली. मी चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ना याची. त्याने लगेच अनन्याला कॉल केला. धीरज, अनन्या, मी अनन्या नावाच्या बंगलोसमोर उभा आहे. नक्की इथंच ना की मी चुकतोय? अनन्या, या, तू आला आहेस का? हां ये, हाच आहे बंगलो. मी गेटवर कॉल करते, ते आत सोडतील तुला, ये तू. असं म्हणून तिने कॉल कट केला. तो गेटच्या दिशेने गाडी घेऊन गेला. तसा गेटवरील वॉचमॅनने त्याला आत जाण्याचा इशारा केला. तो पार्किंगमध्ये गाडी पार्क करून दरवाजाच्या दिशेने निघाला. जाताना त्याच्या मनात खूपच प्रश्न आले. इतकी श्रीमंत असूनही ही इतकी सिंपल कशी काय राहते? ती खरंच आहे का सिंपल, की नाटक करते? तिचा काय हेतू असेल? काय यामागे? मी काय बोलू तिच्या वडिलांना? ते मला मारणार तर नाहीत ना? नाही, ते कसं मारतील? मी काय गुन्हा केलाय? पण मी त्यांच्या मुलीशी मैत्री केली ना? नाही, असं काही नाही होणार. मी सांगेन सहजच आलो होतो म्हणून. हवं तर माफी मागेन. तो मनातून थोडा घाबरला होता. म्हणतात ना, मन चित्ती ते वैरी ना चित्ती, तशीच काहीशी गत त्याची त्यावेळी झाली होती. तो तसंच धाडस करून आत गेला. त्याला एका व्यक्तीने सोफ्यावर बसायला सांगितलं. ते कदाचित तिच्या घरी कामाला असतील. तो 10 मिनिटे तरी बसला असेल तिथं. तेवढ्यात तिचे वडील आणि अनन्या दोघेही आले. अनन्या म्हणाली, जास्त वेळ थांबला का? सॉरी, तुला बसायला लावलं त्यासाठी. तो म्हणाला, नाही, जास्त वेळ झाला नाही, इट्स ओके. तिचे डॅड त्याला म्हणाले, घर सापडायला त्रास तर नाही ना झाला? तो म्हणाला, नाही, पण मला माहीत नव्हतं की अनन्या तुमची मुलगी आहे ते. खरंच का? तिचे डॅड, हो खरंच. इथं आल्यावर मला थोडा धक्काच बसला. इतकी सिंपल मुलगी आमदारांची मुलगी असेल असं वाटलं नव्हतं. त्याचं काय आहे, तिची आई ती 7वीत असतानाच वारली. राजकारणात शिरलेला मी. मुलीकडे लक्ष ठेवणं थोडं कठीणच झालं, म्हणून तिला तिच्या आजीकडे सोडलं होतं. त्यामुळे ते साधं राहणीमान तिच्या आजीचं तिच्याच जसंच्या तसं उतरलं. आणि ती सच्च्या मनाची निर्मळ माणसं सहजच ओळखते, जसं तुला ओळखलं तिनं.
असं म्हणत ते हसू लागले. त्यालाही हसू आले. ती म्हणाली, बरं तुला काय पाहिजे, चहा, कॉफी की आणखीन काही? ती म्हणाली, चहा चालेल. बरं. तिने तिथूनच हाक दिली, आणि काका 2 चहा 1 कॉफी. थोडा वेळ गप्पा. चहा पाणी झाल्यावर तिचे डॅड म्हणाले, अनु जा त्याला आपला बंगला दाखव. माझं एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं करतो, म्हणजे एकत्र जेवण करू नंतर. बरं चालेल डॅड, असं म्हणत ती त्याला सोबत घेऊन बंगला दाखवायला निघाली. तिने सर्व बंगला दाखवला. नंतर ते शेजारीच असलेल्या बागेत फिरू लागले. अख्खा बंगला बघितल्यावर त्याला वाटलं, हिची एक रूम म्हणजे माझं घर. ही कशी का इतकी साधी आहे. माझ्या घरी आल्यावरही तिच्या तोंडून कधी आलं नाही की तू गरीब आहेस असं. तो मनातच विचार करत होता. तो म्हणाला, मला खरंच वाटलं नाही की तू अंदाजही लागू दिला नाही की तू इतकी श्रीमंत आहेस. मला माहीत असतं तर मी मैत्री केलीच नसती. पण तुझा स्वभाव पाहता तुझी मैत्री ही हवीशी वाटते मला. का असं का म्हणतोय? तुला असं वाटतंय का की श्रीमंत मुली चांगल्या नसतात का? असं काही नाही ग, पण मला आवडत नाही. एकतर त्यांना पैशाचा माज, त्यात हवं ते मिळवण्यासाठी पैसा आहेच त्यांच्याकडे. मग काय, त्यांना सगळे गुलामच वाटू लागतात. असं काही नसते हं, प्रत्येकजण सारखं नसतं. माझे डॅडच पाहिलेत का? तू कसं बोलत होते ते? हो, तुझे डॅड ही छान आहेत, तुझ्यासारखेच. खरंच का? हो ग, तूही पण खूप छान आहेस. काही वेळ फिरून ते परत जेवण करायला निघाले. मोठाच्या मोठा डायनिंग टेबल, त्यावर वेगवेगळे पक्वान आणि जेवण वाढायला 4-5 जण. ते पाहून तो थोडा विचार करू लागला. आमच्या मिडल क्लासवाल्यांचा महिन्याचा राशन हे एकाच दिवसात संपवतात वाटतं. तो जेवायला बसला. जेवताना तिच्या बाबांनी त्याच्या नोकरीचा विषय काढला. तू काय करतोस? तो म्हणाला, मी बँकेत अकाउंटंट आहे. तुला पगार किती आहे? मला 20,000 रुपये आहे. घर चालतं का तेवढ्यात तुझं? हो चालतं ना. मी, माझी आई दोघंच असतो घरात. स्वतःचं घर आहे आमचं, आणि दुसरीकडे बघतोय जॉब. बरं, माझ्याकडे तुझ्यासाठी एक जॉब आहे. पगार 40,000 रुपये देईन. माझे अकाउंट सांभाळायला चालेल का? बघ विचार कर. मी घाई नाही करणार, पण तुला इथंच राहायला यावं लागेल. रविवारी सुट्टी असेल? तो म्हणाला. नाही, यात विचार करण्यासारखं काहीच नाही. माझी आई एकटीच कशी राहील घरी? अनन्या मध्येच बोलली. मग त्यांनाही आणू इकडे, तेवढीच मला कंपनी. तिचे बाबा म्हणाले, हो काही हरकत नाही. बघ विचार करून. एक रूम हवी तर वेगळी तुझ्यासाठी देऊ. तो म्हणाला, विचार करून सांगेन. बरं ठीक आहे. तिचे डॅड म्हणाले. जेवण करून तो घरी जायला निघाला, पण त्याला आता टेन्शन आलं होतं. काय बोलले तिचे बाबा मला? घर, माझा परिवार, माझे मित्र, माझं वातावरण सोडायला सांगतायत ते. असा कसा विचार करत असतील हे? असा विचार करत करत तो घरी निघाला. धीरज, आपले मित्र, आपलं गाव, आपली आई हे सगळं सोडून अनन्याच्या घरी राहायला येईल का? काय होईल पुढे कथेमध्ये? संपदासोबत असं काय झालं होतं नक्की? ती खरंच कोणी मुलासोबत पळून गेली असेल का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते तुम्ही कमेंटद्वारे मला कळवू शकता. याचा पुढचा भाग पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.